अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे। वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षादेश धुडकावत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा काढून महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे। रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोप वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। येणारी 26 तारखेची जे लोकसभा इलेक्शन आहे, या लोकसभा इलेक्शन बाबतीत भरपूर काही घडामोडी एवढ्या दिवसातून घडत होत्या आणि त्या घडामोडीत वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला। आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठच आहोत, पण रिपब्लिकन सेना ह्या जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांना, वंचितच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान न देऊन त्यांच्यावर फक्त आणि फक्त हे करा ते करा अशा भूमिका घेऊन कोणतंच प्लॅनिंग वंचितच्या हिशोबाने इथं जिल्ह्यात होत नाही आहे आणि आनंदराज आंबेडकर साहेबांना अंधारात ठेवून हे सगळ्या गोष्टी चालू आहे। म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की लोकशाही बळकट करायसाठी आणि संविधान वाचवायसाठी माझी जी भूमिका घेत आहे त्या भूमिकेत असं ठरवलं आहे की जी येणारी सीट आहे, जे संविधान विरोधी आहे त्यांना शह देण्यासाठी जी येणारी सीट आहे त्याला ताकद देणं फार आवश्यक आहे। कारण थोड्याशामुळं जर काही झालं तर हे पूर्ण खापर ह्या सगळ्या आंबेडकरी चळवळीवर आणि वंचितवर येईल। म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की एक समाजातील सुजाण नागरिक म्हणून, एक प्राध्यापक म्हणून एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या सीटकडे आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे त्याला कसं काय वरतं नेता येईल यासाठी प्रयत्न करू, एवढीच माझी इच्छा आहे।